बाळासाहेब ठाकरेची सूचना अशी होती साहेब, ते मुसलमानाला कधीच गलत नाही बोलत होतो. ते कोणते मुसलमानाला गलत बोलत होते ते पाकिस्तानचे मुसलमानावर टीका करत होते. शिवाजी महाराज साहेब त्यांच्याकडे म्हणे हर जातीचा माणूस होतो त्यांच्याकडं. मुस्लिम समाजाचे त्यांच्याकडे 10 माणूस होते, 10 से 12. का भाजपने मुसलमानाला तिकीट दिले नाही का? एकच मुसलमान दिसतं का त्यांना? तेव्हा आमचे पाठीमाग अर्जुनराव खोतकर साहेबाचा हात आहे, अभिमन्यू भाऊचा हात आहे आणि विष्णुभाऊ पाचफुलेचा हात आहे, भास्कर आंबेडकर साहेबाचा हात आहे. आम्ही कोणाला घाबरत नाही. हिंदू माणसाचं पहिले काम करते ते, मुस्लिम माणसाचं बादमध्ये करते. नमस्कार मित्रांनो, आता जे निवडणूक लागलेली आहे ना महापालिकेची, याच्या पहिले आपण नगरपंचायतीच्या निवडणुकी बघितल्या. त्याच्यामध्ये पण बघितलं की मुस्लिम समुदायाला सोबत घ्यायचं किती गरज पडली सगळ्या पक्षांना. तसंच महापालिकेच्या निवडणुकीतही होतंय की यावेळेस मुस्लिम समुदायाचं इतकं महत्त्व आणि इतकं लक्ष लागलेलं सगळ्या जालन्याचं की मुस्लिम वर्ग कुणीकडे चालेल, मुस्लिम वर्गाचा कौल कुणीकडे राहील. तर असाच एक मुस्लिम उमेदवार आपल्यासोबत आहेत, परंतु तो आहे उभा शिवसेनेकडून. दादा, तुम्हाला आज शिवसेनेकडून संधी मिळालेली आहे, आज कसं वाटतंय? साहेब, मला अभिमान आहे की आमचे अर्जुन खोतकर साहेबांनी आम्हाला तिकीट दिलं आणि संधी दिली आणि आमच्यावर भरोसा करून तिकीट दिला. आम्ही त्यांचा विश्वास तोडणार नाही आणि आम्ही असे माणसं आहे, बाळासाहेबाची शिवसेना, आनंद दिघेची शिवसेना हे आमचे शिंदे साहेबांनी तेव्हा हातात पान घेतला तेव्हापासून चालू केली आणि आमचे अर्जुनराव खोतकर साहेबांवर विश्वास टाकून त्यांनी निवडून आणला. त्याच्यावर आम्ही त्यांचा अभिमान मानतो आणि अभिमान मानतो. म्हणजे शिवसेनेला मुसलमान बाळासाहेब ठाकरेची सूचना अशी होती साहेब, ते मुसलमानाला कधीच गलत नाही बोलत होतो. ते कोणते मुसलमानाला गलत बोलत होते ते पाकिस्तानचे मुसलमानावर टीका करत होते. देशाचे मुसलमान वाडामध्ये त्यांनी कधीच टीका नाही केली. त्यांचा विरोध होता फक्त पाकिस्तानी मुसलमानावर बोलते ते शिंदे साहेब पण आहे आणि आमचे खोतकर साहेब पण आहे. हिंदुस्थानचा माणूस कधीच हे नाही करत. आणि आमचे शिवाजीराव महाराज साहेब आहे, शिवाजी महाराज साहेब त्यांच्याकडे म्हणे हर जातीचा माणूस होतो त्यांच्याकडं. मुस्लिम समाजाचे त्यांच्याकडे 10 माणूस होते, 10 से 12. त्यांनी कधी जातीपात केला नाही. ते पण मुसलमान कोणत्या विरोधात म्हणते ते देशाच्या विरोधात जो बोलले ते मुसलमान बरोबर बोलत होतं. ते असा शिवसैनिक मुसलमान म्हणजे तिकीट का भाजपने मुसलमानाला तिकीट दिले नाही का? मुसलमानांना सध्या आता 4 तिकीट आहे भाजपकडून. ते टीका काऊन नाही करत? मग एकच मुसलमान दिसतं का त्यांना? आता 4 मुस्लिम त्यांचा अभिमान आहे की त्यांना 4वर टीका त्यांनी करावं. एकच उमेदवार आहे, ते म्हणतो की भाजप. त्यांचा मोठा लक्ष एवढा लागलेला आहे की भाजपचा मोठा माणूस आहे, त्याच्यामुळं मग 4-5 त्यांचे उभं तिकीट आहे, त्यांनी टीका करावं, त्यांनी बोलावं. जसं आता तुमची स्ट्रेट फाईट जी आहे ते बलाढ्य पक्ष भाजपशी आहे, बरोबर? तर आज कसं वाटतंय? भीती आहे मनामध्ये की आज सगळं इतकं मोठा पक्ष आमच्या समोर? साहेब, तेव्हा आमचे पाठीमाग अर्जुनराव खोतकर साहेबाचा हात आहे, अभिमन्यू भाऊचा हात आहे आणि विष्णुभाऊ पाचफुलेचा हात आहे, भास्कर आंबेडकर साहेबाचा हात आहे. आम्ही कोणाला घाबरत नाही. तोडायला, फाडायला आणि पळायला आम्हाला एवढं समजतो साहेब की आम्ही पळणार नाही. कोणी अंगावर या आम्ही पैर जोडणार, हात जोडणार. आम्ही असे माणसं आहे आणि सगळ्या समाजाचं आम्ही काम करणार आहे. हे असे माणसं नाही, आम्ही स्वतः काम करणार आहे आणि आम्हाला भरोसा आमच्या भाऊवर की ते आम्हाला संधी दिली तो आम्ही त्यांचे हर घर जाऊ, पैर पडू, हात जोडू. ते करणार आहे आम्ही काय हे खोटे माणूस आहे नाही. आम्ही माझ्या नेतृत्वावरी आता पाणीची बाळ आलती साहेब. पाणीच्या बाळामध्ये साहेबांनी आणि आम्ही स्वतः सगळे 8 नंबर वाडामध्ये बाळ आलती साहेब. 3 दिवस आम्ही त्याच्या जेवणची व्यवस्था, कपड्याची व्यवस्था सगळी केली भाऊच्या नेतृत्वाखाली नाही. आणि संग्रामनगर आहे 8 नंबर वाडचा, तिथं हनुमानचं मंदिर पण आम्ही बांधलेलं आहे. मी स्वतः खर्चाने बांधलेलं आहे ते मंदिर. नाही तो कोणापर 8 नंबर मध्ये जा, तिथं 4 नगरसेवक उभे आहे. आता ते 4 आम्हाला फोन मारतोय की नजीर भाऊ तुम्ही एक 10 मिनिटासाठी आम्हाला भेट या, काऊन की हे लोक तुम्हाला बोलत आहे. आणि ते मानू तिकडे मुसलमान एक पण नाही. संग्रामनगर मध्ये सगळे हिंदू माणूस आहे. आमचे माता बहिणी दरगडे राहते, ते आमचं लक्ष करते. लोहार महिला आहे, लोहार मध्ये बाळावती, त्याला पुस्तक किताबा. ते पण म्हणतो नजीर भाई कोणाला उठायचं म्हणला, कोणाला नाही द्यायचं, आपला फक्त 4 मतदान आहे तिकडे. 4 धनुष्य मानवाचा
हे आमची अपेक्षा साहेब. आणि आम्ही पूर्ण हे पॅनलचं पॅनल काम करणार आणि निवडून कसं माहिती आहे का. आता हे माळा कॉलनीमध्ये आम्ही गेलते, तिथं साहेब काहीच विकास नाही. ते म्हणते की भाई हे काय गोष्ट आहे, विकास साहेब 1 नंबर वार्डमध्ये काय विकास नाही. आता बागडी हॉटेल साहेब तर उद्योगपती लोक राहते. आता आम्ही गेलते साहेब पॉम्पलेट वाटायला, ते नाला असा भरेले साहेब, जनावर मारलेले त्याच्यामध्ये, बस जनावर मारलेले, पण कोणी त्याला उचलायला त्यांचा फोन नाही. आता नगरसेवक आहे आमचा, थोडा आम गरीब माणूस, आमच्याकडे कोणाचा नंबर नाही नगरपालिकेचा, पण त्याच्याकडे नंबर आहे, ते करू नाही शकत का. काही नाही करत साहेब कोणी. सक्त लोक आपला आपला बघतोय. आणि आम्ही 5 माणसं जातीपातीचे माणूस नाही, आम्ही सगळं धर्माला घेऊन काम करणार आहे. एवढेच म्हणतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जसं आता तुम्ही म्हणताय, आता जसं आज प्रभाग 1 म्हणलं तर मुस्लिम बहुल एरिया नाही, जसं प्रभाग 10, 11, 12 आहे तिथं दोन प्रभाग 1 जो आहे तिथं मुस्लिम बहुल एरिया म्हणता येणार नाही, जसं प्रभाग 10 वगैरे इथं मेजॉरिटी खूप मुसलमानांची नाहीये, तरी देखील एक मुस्लिम समुदायाच्या याला तिकीट मिळालं. पहिली गोष्ट ही. दुसरं, जसं सिल्लोडमध्ये झालं, शिवसेनेचे जसं सत्तार साहेबांच्या धनुष्यबाणाला तिथल्या सगळ्या लोकांनी साथ दिली, तसंच काही चित्र जालन्यामध्ये दिसेल का साहेब. तसंच चित्र होणार आहे. काहून आमचे अब्दुल सत्तार साहेब आहे, ते कोणी धर्म, ते कोणी जातीपातीचं इलेक्शन करताना तिकडं गणपती आले की ते आरती करत आहे, सगळं धर्मासाठी जमा करतोय. कोणी पण असो काम, पहिले हिंदू माणसाचं पहिले काम करते, ते मुस्लिम माणसाचा बादमध्ये करते. त्याच्यामुळे त्यांनी जनता दलांनी त्याला निवडून आणलेलं आहे. आणि असंच आमचं आहे की आम्ही तेच करणार आहे साहेब. आमचा इथं आता 13,000 हिंदू आहे आणि 2500 मुस्लिम आहे, हे 14,500 तरी पण साहेब इकडं 3500 मुसलमान होते, त्याच्यामध्ये त्यांनी 1000 मुसलमान याच्यात कमी केलेले, तरी पण आम्ही लढाई लढतो साहेब. आमचे हिंदू भाऊच्या भरोसावर, आमच्या हिंदू बहिणीच्या भरोसावर लढाई लढतो आम्ही. काहून की त्यांना न्याय नाही भेटलेला आणि त्याचा न्याय आम्ही करू. तर हे होते प्रभाग 1 मधून उभे असलेले शेख नजीर. आपण म्हणतो ना एकीकडं हिंदू मुसलमान, जसं शब्द समोर आला का भीती मनात येते, परंतु आजही कुठं ना कुठं एक माणुसकी जिवंत आहे. ते इथं त्यांनी जसं सांगितलं की त्यांनी हनुमान मंदिरासाठी देखील प्रयत्न केले. ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे करायचे ना, त्याप्रमाणेच इथं राजकारण सध्या शिवसेनेमध्ये चालतं. प्रत्येकाला न्याय देण्याचं, फक्त जातीवादाचं राजकारण आमच्याकडे चालत नाही, असं शेख नजीर यांनी सांगितलेलं आहे. त्यांचे विचार आवडले असतील तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि विचारांच्या आधारावर मतदान करा. मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वमी डिजिटल.